कामगार विभागाकडून निरीक्षक, लेखापाल, लघु टंकलेखक या 3 पदांसाठी 78 जागांसाठी जाहिरात जी आहे तर ती आलेली होती. आता याचा निकाल कसा लागणार आहे, निवड कशी होणार आहे? एका उमेदवाराने अधिक फॉर्म भरले तर त्याला 3 वेगवेगळ्या परीक्षा तर द्यायच्या नाहीत, त्याला एकच परीक्षा द्यायची. मग त्याची निवड कशा पद्धतीने होणार आहे? आणि याच्या निकालासंदर्भात त्यांनी एक महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते टाकून दिलेले आहेत आणि हे महत्त्वाचे नियम तुम्हाला युट्यूबला प्रथमच आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही आपले हे चॅनल जे आहे तर ते आजच सबस्क्राईब करून ठेवा. आणि सोबतच मित्रांनो, कामगार विभागाची ही जी जाहिरात आलेली आहे याची संपूर्ण कायद्यांची तयारी करून घेण्यासाठीची महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी सोबतची ही बॅच तुम्ही नक्की जॉईन केली पाहिजे. आणि 25 पेक्षा आधी जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला 25% ऑफ देखील जे आहे तर ते मिळणार आहे. पूर्ण 80 गुणांची तयारी या बॅच मधून केली जाणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तसेच हा नंबर दिलेला आहे, याला कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात. बघा, त्यांनी भरती प्रक्रियेतील अंतिम निकाल या संदर्भात आणि ऑप्टिंग आउट संदर्भात या 7 महत्वाच्या स्टेप जे आहेत तर ते दिलेत आणि या स्टेप्स द्वारे जे आहे तर तो तुमचा फायनल निकाल लागणार आहे. असं होणार नाही की डायरेक्ट निकाल लागला आणि तुम्हाला नियुक्ती मिळाली, असं होणार. निकालामध्ये त्यांनी स्टेप्स ठेवलेले आहेत, म्हणून या स्टेप्स तुम्ही समजून घेतले पाहिजे. बघा, या ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत तर मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत आणि उदाहरणासहित समजून सांगतो. बघा, सगळ्यात आधी तुमची काय मित्रांनो, सर्वसाधारण गुणवत्ता यादी, ज्याला म्हणतो आपण जनरल मेरिट लिस्ट. या जनरल मेरिट लिस्ट मध्ये काय राहणार आहे की या आपल्या ज्या 78 जागा आहेत या 78 पोरांची नावं राहतील. म्हणजे पोरं म्हणजे मुलं मुली समजून घ्या तुम्ही. म्हणजे 78 उमेदवारांची नावं राहतील आणि त्यांच्या पुढे काहीच नाही राहणार. म्हणजे त्यांचे मार्क्स वगैरे असतील पण त्यांच्या पुढे पद नसणार आहे की त्यांचं लेखापालला झालं, निरीक्षकला झालं, काय झालं तरी 78 लोकांची नावं जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत थोडेसे. तर त्या जीएमएल लागल्यानंतर आता हे असं होऊ शकतं की निरीक्षकसाठी वेगळी जीएमएल, लेखापालसाठी, लघु टंकलेखकसाठी अशी ती जीएमएल जी आहे तर ते लावू शकतात. एका विद्यार्थ्याची 2 ठिकाणी नावं असतील तर ते 2 ठिकाणी. मेन दुसरं जे आहे तर ते पसंतीक्रम त्याला भरायचं आहे. त्याच्यानंतर मंडळनिहाय पसंतीक्रम भरायचा आहे. तात्पुरती निवड यादी लागणार आहे, ऑप्टिंग आउट होणार आहे आणि अंतिम शिफारस यादी. तर अशा या 6 स्टेप्स मधून जाणार आहे. आता मी तुम्हाला प्रत्येकाचं सांगतो. पहिल्यांदा सर्वसाधारण यादी लागणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अमोल नावाचा व्यक्ती असेल तर त्याची ही सर्वसाधारण यादी लागेल. आता समजा त्यांनी 2 ठिकाणी फॉर्म भरला असेल तर तो 2 ठिकाण म्हणजे निरीक्षक, समजा लेखापालला पण तो इलिजिबल होऊ शकतो. तर त्या यादीत त्याचं नाव जे आहे तर ते दिसू शकतं. आता लक्षात घ्या, दुसरी स्टेप्स त्याला काय करायचे, 2 पायरी आणि तिसरी पायरी त्याला पसंतीक्रम आणि मंडळ पण जे आहे तर ते निवडायचे. त्याला आता असं होऊ शकतं, समजा पुणे विभागातील काही मंडळ असेल तर निरीक्षक, मुंबई निरीक्षक. आता ते पहिले पद घेतात एकानुसार का एकाच वेळी तुम्ही दोन्ही पदं घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल त्याने एका नंबरला दिलं निरीक्षक, दुसऱ्या नंबरला दिलं लेखापाल, कारण की त्याने 2 पदं भरली होती 2 पदाला. समजा तुम्ही निरीक्षकलाच देताय, तुम्हाला काहीच टेन्शन नाही. तुम्हाला फक्त काय करायचंय, या ज्या मंडळांची यादी आहे ना मित्रांनो, बघा हे बघा हे, तर या मंडळांना क्रम द्यायचा आहे तुम्हाला की तुम्हाला कुठलं मंडळ पाहिजे. नवी मुंबईला 1 नंबर पाहिजे, कोणता नंबर पाहिजे ते. मग त्याच्यासाठी तुम्हाला कॅटेगरी वाईज जागा माहिती पाहिजे तुमच्या आणि कुठं काय जागा आहेत का नाही तर ते माहिती पाहिजे. तर त्याच्यासाठी ही पीडीएफ आहे. व्हिडिओज मध्ये पण मागे मी हे पीडीएफ जे आहे तर ती इथं दिली होती, याच्या संदर्भातला व्हिडिओ पण आहे. मी असं कमेंट मध्ये जे आहे तर तुम्हाला अशी लिंक याची पण प्रोव्हाइड करूनच देतो, ती तुम्हाला कामातच येईल. मग आता बघा, याच्यानुसार समजा या किती 34 मंडळाची यादी दिलेली आहे. तर या 34 मंडळांचा तुम्हाला क्रम द्यावा लागणार आहे की पहिल्या नंबरला कोणतं द्यायचं, दुसऱ्या नंबरला कोणतं द्यायचं, तिसऱ्या नंबरला कोणतं द्यायचं. तर हा क्रम तुम्हाला जो आहे तर तो तिथं द्यावा लागणार आहे, हे तुम्हाला लक्षात घ्या. त्याच्यासाठी ते 7 दिवस देतील, 7 दिवसाची मुदत देतील आणि ते तुम्ही निवडायचंय. आता त्याच्यानंतर काय होणार आहे मित्रांनो, तुमचे गुण जेवढे काही तुम्हाला गुण असतील आणि तुमचा पसंतीक्रम, ज्याला जास्त गुण असतील पहिले त्याला कन्सिडर केलं जाईल आणि त्याची एक तात्पुरती निवड यादी लागणार आहे. फॉर एक्झाम्पल त्याची निवड जी आहे तर ती याला झाली पुणे मंडळाला झाली निरीक्षक या पदावर. निरीक्षक या पदावर त्याची निवड जी आहे तर ती इथं झाली. त्याचं म्हणणं आहे की नाही सर मला पुणे नकोच पाहिजे, मला जायचं पण नव्हतं, तर त्याला दुसरे 2 ऑप्शन दिले जातील. एक तर तो पुणे घेऊ शकतो, ऑप्टिंग आउट करायचं त्याने, जशी एमपीएससी मध्ये निवड झाली त्याला ही नोकरी नकोय समजा, त्याची दुसरी तो ऑप्टिंग आउट करू शकतो आणि या स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. समजा त्याला राहायचं आहे तर तो करेल, प्रक्रिया सुरू ठेवेल आणि पुढे कागदपत्र घेऊन तो जॉईनिंग करू शकतो. ऑप्टिंग आउटचं पण दिलेलं आहे. सध्या नुकतंच एमपीसीने ऑप्टिंग आउट काढून टाकलेले पण यांनी ठेवलेलं आहे. आता मग याच्यात असं होऊ शकतं परत ते एमपीसी सारखं, मग काही जे उमेदवार म्हणतील की मित्रा तू ऑप्टिंग आउट करून टाक, मग तो म्हणेल मित्रा मला पण काहीतरी दे तू. तर अशा काही गोष्टी होऊ शकतात त्याच्या, पण त्या नंतरच्या गोष्टी आहेत मित्रांनो, त्या नैतिकतेच्या आधारावर यांनी काढताना प्रशासकीय याच्यानुसार ज्या आहेत तर त्या काढलेल्या आहेत. आणि शेवटी तुमची यादी लागणार आहे. आता जर तुम्ही पाहिलं बघा, ही निवड यादी बघा, पुन्हा तुम्हाला इथं मी घेऊन जातो. आता बघा, सगळ्यात आधी काय झालं, तुमची एक जीएमएल लागली, जनरल मेरिट लिस्ट ज्याला म्हणतो. या जीएमएल लागल्यानंतर 7 दिवस तुम्हाला काय दिलं जाणार आहे, संवर्ग पसंतीक्रम दिलं जाणार आहे. सर्व संवर्गातील उमेदवारांना नियुक्तीस मंडळनिहाय
म्हणजे मंडळ निहाय, म्हणजे प्रत्येक 34 मंडळ दिले, 34 मंडळाच्या निहाय तुम्हाला तो क्रम जो आहे तर तो तिथं द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुमची एक सिलेक्शन लिस्ट नाव लागेल की ज्याच्यामध्ये तुमच्या समोर तुमचं मंडळ आणि तुमच्या पदाचा उल्लेख असेल. समजा तुम्हाला ते घ्यायचं नाही आहे तर तुम्ही ऑप्टिंग आउट करून बाहेर पडू शकतात, किंवा तुम्हाला वाटलं माझं एमपीसी मध्ये झालं, माझं राज्यसेवेला झालं, मला नको उमेदवाराला घेऊ द्या, तर त्याच्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती लागणार आहे आणि त्याच्यानंतर ही कारवाई जी आहे तर ती पूर्ण होणार आहे. थोडी मोठी कारवाई दिलेली पण ही कारवाई चांगली मित्रांनो, कारण की मुलांना त्यांचं मंडळ निवडता येणार आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे एखाद्याला चांगले मार्क्स असतील तर त्याच्या होम डिस्ट्रिक्ट वगैरे त्याला मिळू शकतो, त्याच्या बाबतीत त्याला काही जो आहे तर तो पर्याय येणार नाही. तर अशा पद्धतीने निवड संदर्भात हे जे आहे तर ते नियम होते मित्रांनो. आणि एवढे नियम म्हणजे तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला हे जे 80 गुण आहेत तर यांच्यामध्ये आपल्याला मास्टर की हासिल करावे लागेल. तर त्याच्यासाठी संपूर्ण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. महाराष्ट्रातून एकदम दर्जेदार बॅच आहे. कायदे अत्यंत सोप्या भाषेत, इंग्लिश मराठी अशा दोन्ही भाषेत व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितले जातात. म्हणून तुम्ही जे आहे तर ते या बॅचला नक्की एनरोल करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.